गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. तर मुलांनो, आपण पाठ क्रमांक 16 स्वप्न करू साकार. स्वप्न मतलब ड्रीम, अपना ड्रीम पूरा करने का, या साकार मतलब कंप्लीट करने का. तो ये कवि है कवि किशोर पाठक, और इन कवि का जन्म हुआ था 1952 में. ओके. तर प्रसिद्ध कवी आहेत ते. त्यांचे अनेक ललित संग्रह, कविता संग्रह आणि प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. या कवितेत त्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. ये इंट्रोडक्शन आपको बाय हार्ट करना है बच्चों, और ये इंट्रोडक्शन आपको हर एक स्वमत के क्वेश्चंस में लिखना है. ओके. तर ह्या कवितेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते की या कवितेमध्ये आपल्या मातृभूमीवर किंवा आपल्या देशाच्या मातीवर माझा अधिकार आहे, आपला हक्क आहे, आणि ही मातृभूमी मला प्रिय आहे. उद्याच्या नवीन पिढीचे, या नवीन युगाचे स्वप्न आपण साकार करूया, असे कवी आपल्याला सांगत आहेत. पुढे कवी म्हणतात की फुला मुलातून हा श्रावण हसतो आहे, मातीचे तन आणि मन पावन झाले आहे, मंगल झाले आहे, आणि जणू काही चराचरातून चैतन्याचे सुदर्शन फिरते आहे. शेतामधून आपण मोती पिकवणार आहोत, कारण हे धान्य अमाप आहे, ही दौलत अमाप आहे. या हातामध्ये यंत्र डोलत आहेत आणि श्रमशक्तीचे मंत्र बोलले जात आहे. उद्योगाचे अविरत असे चक्र, कधीही न थांबणारे चक्र, ह्याचा आवाज म्हणजेच उत्क्रांती, ह्याचा ललकार आपण आभाळापर्यंत पोचवणार आहोत. आसमान तक ये आवाज गूंजने वाला है. पुढे कवी म्हणतात की हजारो लाखोच्या संख्येने असलो तरी आमची एकजूट मजबूत आहे, आमची एकी बळकट आहे, आणि शक्तीची नौबत वाजायला लागली आहे. प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या लहान बालाच्या रूपात एक नवा तेज, नवा अवतार घेणार आहे. आमचा देश समृद्ध आहे. विविध प्रकारचे वैभव आणि संपदा, दौलत ही आपण सांभाळून ठेवूया, ती वाढवूया, आणि ह्या सर्वांसाठी तुमच्या पवित्र हाताचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत, की जेणेकरून आम्ही भारत मातेचं भविष्य उज्ज्वल करू, असे कवी आपणास या कवितेमध्ये सांगत आहेत. काल आपण या कवितेबद्दल थोडक्यात प्रश्नोत्तरे बघितली. आज पुन्हा आपण प्रश्नोत्तरे बघणार आहोत. तर थोडक्यात बघूया. बघा, समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड्स. चक्र म्हणजे चाक, हस्त म्हणजे हात, विभव म्हणजे वैभव किंवा दौलत, संपत्ती पण होऊ शकते, आणि संपदा म्हणजे पण संपत्ती. शेत म्हणजे शिवार, अधिकार म्हणजे हक्क, तेज म्हणजे प्रकाश, मंगल म्हणजे पवित्र, आणि मोती म्हणजे इथे धान्य. शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. पुढे प्रश्न आहे, अचूक शब्द लिहा. लेकिन बच्चों, आपके पोर्शन में से ये क्वेश्चन अभी ओमिट किया है, तो ये हम लोग नहीं लेंगे, लेकिन खाली आपके जनरल नॉलेज के लिए भविष्य शब्द सेकंड वाला है. उसके बाद है थर्ड वर्ड उज्ज्वल, श्रावण फर्स्ट वन, और चैतन्य फर्स्ट वर्ड. ये सही शब्द है. बाकी के जो तीनों शब्द हैं वो गलत है. चलो, तो नेक्स्ट है विरुद्धार्थी शब्द, ऑपोजिट वर्ड्स. स्वप्न सत्य, सत्य मतलब रियल, रियलिटी. मंगल अमंगल, मंगल मतलब पवित्र. जन्म मृत्यू, नव्या जुन्या. ओके. आणि खालील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. की आभाळावर म्हणजे त्याच्यापासून, ह्या शब्दापासून छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. भाव, आव, वर, आर, रव,
आळा, मातीवरती, तीर, वरती, मार, माती. आणखीन आपण छोटे छोटे प्रश्न चौकटी पूर्ण करा, बघूया. अधिकार आहे तो देशाच्या, कशावर आपला अधिकार आहे? मातीवर. मातीचे मंगलमय व्हावे, मंगलमय म्हणजे पवित्र, तो क्या होना चाहिए? मिट्टी का क्या पवित्र होना चाहिए? तन आणि मन. पुढे आहे याचा ललकार घुमवूया, उत्क्रांतीचा. कशाचा ललकार? उत्क्रांतीचा. नौबत याची झडते आहे, नौबत कशाची? शक्तीची नौबत झडते आहे. घराघरातून जन्म घेणारा, त्याला काय म्हणतात? तेजाचा नवा अवतार. तेज म्हणजे प्रकाश. वैभव संपदा याची, कशाची आहे वैभव संपदा? विश्वाची, जग, समानार्थी शब्द. हात असा हवा, शुभंकर, शुभंकर म्हणजे पवित्र. पुढे जाऊया आपण. हे झाले छोटे प्रश्न. आता अपन आणखीन पुढे जाऊया कि जो अप्रिसिएशन आपको आता है पोयम का, तो स्वप्न करू साकार का अप्रिसिएशन देखो कि पुढील कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्या. यहाँ पे आपको अप्रिसिएशन ऐसा क्वेश्चन नहीं आएगा, आपको आएगा कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. मुद्दे मतलब पॉइंट्स, पॉइंट्स के हेल्प लेके आपको वो कृती ॲक्टिव्हिटी करनी है. कविता आहे स्वप्न करू साकार. पहिला प्रश्न आहे कवितेचे कवी. तर इथे थोडक्यात लिहिलेलं आहे, तुम्ही लिहू शकता की स्वप्न करू साकार या कवितेचे कवी श्री किशोर पाठक आहेत. प्रश्न दुसरा आहे कवितेचा विषय. विषय मतलब सब्जेक्ट. यहाँ पे शॉर्ट में दिया है बच्चों, लेकिन आप लोग इसे बड़ा लिख सकते हो. ये दोनों क्वेश्चन से ये आपको 1-1 मार्क्स के लिए आते, तो ज़्यादा भी बड़ा नहीं लिखना है आपको. की कवितेचा विषय आहे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे. ये इंट्रोडक्शन आपके टेक्स्ट बुक में भी है, इसलिए मैं कहती हूँ कि टेक्स्ट बुक का जो इंट्रोडक्शन रहता है, सेकंड पैसेज जो रहता है, हाँ येलो कलर के इसमें लिखा हुआ, वो हमेशा बाय हार्ट करने का. तर कवितेचा विषय काय आहे की देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे. कवितेतील 2 ओळींचा अर्थ लिहा. देखो आपको कोई भी पोयम, मतलब जो पोयम है उसमें, उस पोयम में से कोई भी 2 लाइंस देंगे तो उस लाइंस का मीनिंग आपको लिखना है. देखो कि या देशाच्या मातीवरती अबुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. तर देशप्रेमाने भारलेले युवक म्हणतात, या भारत देशातील मातीवर आमचा हक्क आहे. मातृभूमीचे आम्ही सुपुत्र आहोत. नवीन येणाऱ्या तरुण पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न आम्ही सिद्धीला नेऊ. सिद्धीला म्हणजे पूर्ण करू, साकार करू. पुन्हा एकदा मी सांगते की या 2 ओळींचा अर्थ काय आहे की देशप्रेमाने भारलेले युवक, हां भारावून गेलेले, भारलेले म्हणजे भारावून गेलेले, या भारत देशातील मातीवर आमचा अधिकार आहे. मातृभूमीचे आम्ही सुपुत्र आहोत. नवीन येणाऱ्या तरुण पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न आम्ही सिद्धीला नेऊ किंवा पूर्ण करू. नंतरचा प्रश्न असतो ह्याच्यात मध्ये प्रश्न चौथा, कवितेतून मिळणारा संदेश कि इस पोयम में से आपको क्या सीखने को मिला, वो आपको लिखना है. ये क्वेश्चंस बच्चों 8 मार्क्स के लिए आता है आपको, ओके. और क्वेश्चन नंबर 1 और 2 1-1 मार्क्स के लिए है. 3, 4, 5, 6 ये 2-2 मार्क्स के लिए है. और इन 6 क्वेश्चन में से कोई भी 5 क्वेश्चंस या 4 क्वेश्चंस आपको 5 क्वेश्चंस आपको आते. कवितेतून मिळणारा संदेश काय सांगितलेला आहे बघा. या देशभक्तीपर गीतात देशाची कृषि संस्कृति, ये भी आपके इंट्रोडक्शन में है, इसलिए मैंने बोला है आपको इंट्रोडक्शन बाय हार्ट करो. श्रम प्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतीयांचा या मातीवरती हक्क आहे आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. काय सांगितलेलं आहे बघा, पुन्हा एकदा मी सांगते
की संदेश काय दिले. ही एक देशभक्तीपर कविता आहे किंवा गीत आहे. देशाची कृषी संस्कृती, ॲग्रिकल्चरल जो संस्कृती है, श्रम प्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य, एकिका स्ट्रेंथ, युनिटी का स्ट्रेंथ या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतीयांचा या मातीवरती हक्क आहे आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. 5वां प्रश्न आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. मतलब पोएम आपको अच्छी लगी या नहीं अच्छी लगी. या देशभक्तीपर गीतात नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवींनी मार्गदर्शन केले आहे. हे करताना कृषी देखो पॉइंट्स वापस वो रिपीट हो रहे हैं, आप लोग वो पॉइंट्स रिपीट कर सकते हैं क्योंकि वही पॉजिटिव पॉइंट्स आपको लिखने हैं. कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केले आहे. नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली. मला मतलब आप खुद लिख रहे हो. और लास्ट क्वेश्चन रहता है, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. अर्थ मतलब मीनिंग. तो चक्र मतलब आपको 4 शब्द देंगे और उसका समानार्थी शब्द सिमिलर वर्ड आपको लिखना है. चक्र मतलब क्या, चाक. तेज मतलब क्या, प्रकाश. हस्त मतलब क्या, हाथ. अधिकार मतलब क्या, हक्क. तो बच्चों आपको ये अप्रिसिएशन ऑफ पोयम या कवितेवर आधारित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृति करा. ये क्वेश्चन अच्छी तरह से समझ में आया होगा और आप इनका स्क्रीनशॉट निकाल के आपको ये बुक में लिखना है. तो देखो बच्चों, लास्ट में मैं कहना चाहती हूँ कि ये जो पोयम है, ये पोयम देशभक्ति पर पोयम है. ओके. इस पोयम के ज़रिए हमें ये कहा है कि हमें मशीन, यंत्र, उसके ऊपर जो कामगार काम करते हैं उनके प्रति भी रिस्पेक्ट रखना है. और जो किसान खेती में अनाज की पैदाश करता है, अनाज उगाता है, क्योंकि यंत्र, मशीन हमें खाना नहीं दे सकते, ये ध्यान में रखो. इसलिए इस चित्र में देखो, किसान जो खेती में काम कर रहा है, जो फैक्ट्रीज़ है उनके बारे फोटो यहाँ पे लगाया. फिर वो यहाँ पे शपथ लिए कि इन तीनों का और एकजुट हमारे अलग अलग यूनिटी इन डाइवर्सिटी. आपको पिक्चर में दिख रहे कि अलग अलग जाति धर्म के लोग हैं हम लोग. हमारा त्योहार, हमारी संस्कृति सब अलग अलग है, लेकिन फिर भी हम भारतीय हैं. हमारी ये शक्ति है. हम लोगों को एकजुट होके लड़ना है. अगर हम लोग एक दूसरे से झगड़ा करते रहेंगे तो भारत देश कभी भी अच्छी राह पे, विकास की राह पे नहीं चला जाएगा. तो ये प्रतिज्ञा हमें लेनी है कि देश की मिट्टी के ऊपर हमारा अधिकार है और उस मिट्टी को संभाल के रखने की हम प्रतिज्ञा लेते हैं. तो बच्चों, मुझे आशा है कि आपको ये पोयम अच्छी तरह से समझ में आई होगी. धन्यवाद.